नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे प्रशासक पद 1.5 महिना रिक्त. दक्षिण भारताची कुलस्वामिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अंबाबाई मंदिराच्या विकासासाठी कोट्यावधी रुपयांची विकास कामे सुरू आहेत आणि शासनाने तीर्थक्षेत्र विकासाअंतर्गत 1541 कोटी रुपयांचा विकास प्रकल्प हाती घेतला आहे. तथापि या मंदिरासह पश्चिम महाराष्ट्रातील सुमारे 3500हून अधिक मंदिरांचे व्यवस्थापन असलेल्या पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे प्रशासकाचे पद सध्या रिक्त आहे. या पदासाठी आवश्यक मुदतीवाढीचा आदेश राज्याच्या विधी व न्याय खात्याकडून पारित होण्यास विलंब झाला आहे. परिणामी मंदिरातील नित्यनेमिक खर्चाच्या बाबीसह सेवेतील कर्मचाऱ्यांचे वेतनही थकले आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीमध्ये शासन नियुक्त कार्यकारी मंडळ 2021 पर्यंत कार्यरत होते. तथापि राज्याच्या राजकारणात शिवसेना भाजप युतीचा काडीमोड झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारने समिती बरखास्त केली. यानंतर तत्कालीन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे समितीची प्रशासक म्हणून अतिरिक्त कारभार सोपवण्यात आला. यानंतर गेली 5 वर्ष हा कारभार जिल्हाधिकाऱ्यांकडे आहे आणि त्याला वेळोवेळी मुदतवाढ देण्यात येते. यापूर्वी देण्यात आलेली मुदतवाढ 5 एप्रिल 2026 रोजी संपुष्टात आली. यानंतर विधी व न्याय खात्याकडून तात्काळ आदेश पारित होणं आवश्यक होतं. प्रत्यक्षात 1.5 महिना त्याला विलंब झाला आहे. परिणामी मंदिराच्या सेवेत असलेल्या आणि कंत्राटी पद्धतीवर सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांचे 2 महिन्याचे वेतन थकलं आहे. मंदिरात सुरू असलेल्या सुमारे 28 कोटी रुपयांच्या विकास कामाची कंत्राटदाराची देयकेही प्रलंबित आहेत.